आणि कुंदन भंडारी यांना शिक्षा सुनावली जाईल। या संदर्भात सरकारी वकील प्रदीप घरत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आता एक गोष्ट निश्चित आहे की जन्मठेप किंवा फाशी या दोनपैकी कोणते निर्णय न्यायालय देते ते आज आपण बघूया। आणि बाकी दोघांना जो पुरावा नष्ट केल्याबद्दल त्यांच्यावर जे आरोप सिद्ध झालेले आहेत त्यामुळे त्यांना किती शिक्षा मिळते हे देखील एक महत्त्वाचा फॅक्टर ठरेल। कारण न्यायालयाने सांगितले की जी शिक्षा मुख्य आरोपीला होईल त्याच्या अनुषंगाने यांच्या शिक्षेची म्हणजे मुदत पण ठरवली जाईल। याच मुद्द्यावरून आपले प्रतिनिधी विनायक पाटील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। विनायक, रेअरेस्ट ऑफ द रेअर केस असा उल्लेख न्यायालयाने केलेला होता आणि त्यानंतर आज जेव्हा शिक्षा सुनावली जाईल तेव्हा साधारणपणे अत्यंत कडक आणि कठोर शिक्षाच अपेक्षित आहे। सुनावणीला कधी सुरुवात होईल आणि कशा पद्धतीने सुनावणी होणार आहे? पनवेल न्यायालयामध्ये आता साधारण 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे। मागच्या 2 आठवड्यामध्ये सुनावण्या झालेल्या होत्या, अंतिम सुनावण्या झाल्या होत्या। याच्यामध्ये सरकारी वकिलांनी आपलं म्हणणं मांडलं होतं, त्याचबरोबर आरोपीच्या वकिलांनी आपलं मत मांडलं होतं आणि त्याच्यानंतर जे अश्विनी बिंद्रे गोरे आहेत त्यांची जी मुलगी आहे तिचं मत जाणून घेण्यात आलं होतं, त्यांच्या वडिलांचं मत जाणून घेण्यात आलं। त्यामुळे या आरोपीच्या आणि या ठिकाणी तक्रार दोघांचं मत जाणून घेतल्यानंतर आता आज अखेर आहे ती शिक्षा सुनावण्यात येणार आहे। आणि ज्या पद्धतीने अश्विनी बिंद्रे यांचं हत्या करण्यात आली होती, हत्या केल्यानंतर संपूर्ण बॉडीचे तुकडे करण्यात आले होते, एक दिवस ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते आणि त्याच्यानंतर ते वसईच्या खाडीमध्ये टाकण्यात आले होते। त्यामुळे अत्यंत दुर्मिळ आणि कठोर म्हणजे अत्यंत क्रूर ही हत्या करण्यात आली होती। त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे सुद्धा असे याच्या मागच्या केसमध्ये याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की शिक्षेचे या संदर्भातले निकाल दिला असल्यामुळे त्याचा आहे तो या ठिकाणी उल्लेख आहे ते सरकारी वकिलांकडून न्यायालयासमोर करण्यात आलेला आहे। त्यामुळे या आरोपीला आहे ते फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागणी ही सरकारी वकिलांकडून आणि अश्विनी बिंद्रे गोरे यांच्या कुटुंबियाकडून करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये अभय कुरुंदकर हा आहे तो मुख्य आरोपी आहे, त्याच्याबरोबर सहजे आरोपी आहेत महेश फळणीकर आणि कुंदन भंडारे। त्यांनी हे संपूर्णपणे हत्या झाल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांनाही याच्यामध्ये कठोर शिक्षा होईल अशा प्रकारची मागणी याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं जर आपण पाहिलं की अभय कुरुंदकर याच्यावरती तक्रार केल्यानंतर 2 वर्षानंतर हा गुन्हा दाखल झाला होता आणि या तपासाला सुरुवात झाली होती। त्यामुळे आणि तपासाला जरी सुरुवात झाली असली तरी त्याच्यानंतरही जे काही तत्कालीन पोलीस आयुक्त असतील किंवा तत्कालीन वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून गोरे कुटुंबियांना मदत करण्यात आली नव्हती किंवा आरोपीला कशी मदत होईल अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली होती। आणि जे त्यावेळेचे जे तत्कालीन अधिकारी आहेत त्यांनी चुकीच्या पद्धतीने जी कामं केली आहेत त्यांचे नावं आहेत ते न्यायालयात देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी गोरे कुटुंबीय आणि सरकारी वकिलांनी केली आहे। त्यामुळे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की आरोपीला ज्या पद्धतीने कठोर शिक्षा होणार आहे त्यामुळे त्याचबरोबर आहे ते त्यावेळेच्या तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये काय शिक्षा न्यायालय देतं हे सुद्धा आता पाहणं गरजेचं आहे। पूर्वी नक्कीच विनायक, या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणीच्या दरम्यान आम्ही तुमच्याकडनं अपडेट घेऊच। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीनंतर। यानंतर